नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना जुलै 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना हा महिना बऱ्याचशा प्रमाणात आनंददायी असं म्हणता येईल. म्हणजे त्यांनी ठरवलेल्या अनेक गोष्टींपैकी 80% गोष्टी पूर्णत्वास जातील. ही तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे म्हणून ती पहिल्यांदा सांगितली. त्याचबरोबर काही काळजी घेण्याची सुद्धा आवश्यकता दिसून येते. ती काळजीसुद्धा आपण घ्यायला हवी, म्हणजे हा आनंद परिपूर्ण होईल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण धाडसाने न घाबरता जे काही काम कराल त्यामध्ये आपल्याला यश दिसतं आहे. मनात शंका ठेवून किंवा निगेटिव्ह विचार करून असं जर कोणतं आपण काम कराल तर त्यामध्ये उगाचच तुम्हाला वाईट अनुभव येईल. म्हणून धाडसाने आणि आत्मविश्वासाने प्रत्येक काम करा, म्हणजे तुम्हाला यशच यश असा हा महिना दिसून येतो. तर ही आपल्यासाठी निश्चित आनंददायी वार्ता आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याचा लाभ घ्या. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपली प्रकृती आपल्याला चांगल्यापैकी साथ देणार आहे. भले पावसाळा असो किंवा काही वातावरण बिघडलेलं असो, तुम्ही आपलं जे आहे ते राखून आहात. आपल्या तब्येतीची आपण व्यवस्थित काळजी घेतात. आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट हे आपल्याला निश्चित माहिती आहे आणि ती काळजी तुम्ही घेतात. त्यामुळे तुम्हाला खूप त्रास किंवा काळजी करायची अशी बिलकुल आवश्यकता या महिन्यात दिसून येत नाही. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे आपण जो काही उद्योग करताय, म्हणजे ट्रेडिंग करताय, समजा एका ठिकाणून वस्तू घेणे दुसऱ्या ठिकाणी विकणे, मधला लाभ आपण मिळवणे, असे जे काही ट्रेडिंग करणारे लोक असतात, दलाली करणारे लोक, त्यांना या महिन्यामध्ये थोडंसं स्वतःची इन्व्हेस्टमेंट वाढवावी लागेल. कारण जो फायदा तुम्हाला पूर्वी अमुक एक रकमेमध्ये होत होता तेवढाच फायदा मिळवण्यासाठी थोडी जास्त रक्कम तुम्हाला या महिन्यात गुंतवावी लागेल. पण तो काय आतबट्ट्याचा व्यवहार ठरणार नाही. त्यामुळे तुम्ही ती रक्कम गुंतवू शकता आणि तुमचं प्रॉफिट तुम्ही तेवढंच काढू शकता. तर हे तुम्ही अवश्य या नियमाप्रमाणे किंवा या सूत्राप्रमाणे त्याची अंमलबजावणी करा असं मी तुम्हाला या ठिकाणी सल्ला देईन. जी नोकरदार मंडळी आहेत, जी नोकरी करतात किंवा आपापल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडतात, असे लोक पूर्णपणे आपल्या कामात या महिन्यात इन्व्हॉल्व होतील. म्हणजे आपला 100% आउटपुट ते या महिन्यात आपल्या मालकाला किंवा आपल्या जो कोणी बॉस आहे त्याला देतील असं मी सांगू इच्छितो. आता अशा वेळी जर काही अपेक्षा केली तर त्याची काही चूक नाही आहे. पण ती चूक जी आहे ती आपण करू नका. आपण केलेलं काम, त्याचं प्रेझेंटेशन हे नियमितपणे सादर करा. अगदी आपण जे केलेलं काम आहे रोज आपल्या बॉसला मेल करा आणि ऑफिस सोडा असं म्हणायला हरकत नाही. तर अशी कामाची सवय आपण लावून घ्या, म्हणजे आपला मान सन्मान आणि कीर्ती तेवढीच आब राखली जाईल आपली. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जे उद्योगधंदा करणारी मंडळी आहेत किंवा ज्यांचे लघुउद्योग आहेत, त्यांनी या महिन्यामध्ये लोकांना हँडल करताना थोडं शांत चित्ताने घ्या. कारण उतावीळपणे कुठलाही निर्णय जो आहे तो आपल्याला खड्ड्यात टाकू शकतो. म्हणून शांत चित्ताने तुम्ही एखादे केस हँडल करा किंवा क्लायंटला हँडल करा, त्याचे गैरसमज दूर करा. हे सगळं ॲडिशनल वर्क तुम्हाला या महिन्यात करावं लागेल. पण तुम्ही स्वतःचेच प्रमोटर असल्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल. कारण तुमची जाहिरात तुम्हीच करणार आहात, लोकांचे गैरसमज तुम्हीच दूर करणार आहात, तेव्हा तुम्हाला बिझनेस मिळणार आहे. तर यासाठी थोडा फोकस असा राहू दे की जेणेकरून तुमच्या कामाची पोचपावती आणि त्याची वाहवासुद्धा केली जाईल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये स्वउद्योग, लघुउद्योग किंवा हातावर काम करणारे जे लोक आहेत त्यांना आपलं मटेरियल मिळवण्यासाठी थोडे कष्ट करावे लागतील. म्हणजे कष्ट करायची त्यांची तयारी आहे, पण मार्केटमधून सामान उपलब्ध करणे आणि ते आपण एखाद्या ठिकाणी जाऊन काम करणे यामध्ये थोडी तफावत दिसून येते. तुमची काम करायची तयारी आहे, काम पण तुमच्या हातात आहे, पण मार्केटला मटेरियल उपलब्ध नाही.
किंवा ते येण्यामध्ये 2-4 दिवस बाकी आहेत, असं काही विलंब तुमच्या कामामध्ये होऊ शकतो. तर थोडासा स्टॉक आपल्याकडे करून ठेवा, जे काम आपल्याला रेग्युलर लागतं आहे त्याचा, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. नोकरदार व्यक्तींना मंडळींना असा सल्ला मी या ठिकाणी देऊ इच्छितो की या महिन्यात आपण स्वतः आपल्या सबऑर्डिनेटकडून, आपल्या हाताखालच्या लोकांकडून काम करण्याचं तंत्र एकदम 100% राबवा. म्हणजे तुमच्याकडे 10 कामं आहेत तर त्याची 8 कामं दुसऱ्यांकडून करून घ्या, 2 कामं तुम्ही करा. हे सूत्र तुम्हाला अवलंबावं लागेल, नाहीतर तुमच्या कामाची व्याप्ती जी आहे ती संपणार नाही. म्हणून हे काम तुम्ही अवश्य लगोलग करायला सुरुवात करा, असाच सल्ला मी या ठिकाणी वृश्चिक राशीच्या व्यक्तींना देऊ इच्छितो. अभ्यासात जी मुलं आपलं डोकं घालून बसलेत त्यांना डोकं घालून घालून आता झोप यायला लागली, म्हणजे थोडासा आळस यायला लागला आहे. त्यांना किती अभ्यास करायचा, संपतच नाही, असे थोडे कंटाळलेली अवस्था त्यांची झालेली आहे. पण तुम्हाला दुसरी काही जबाबदारी नाही आहे, तुम्हाला फक्त अभ्यासच करायचा आहे, तर तुम्ही त्यासाठी अजिबात आळसावू नका. कारण तुमच्यावर काही जबाबदारी नाही, पैसे कमवण्याची आहे, नाही काहीच जबाबदारी नाही. विद्यार्थ्यांनी काय आहे, त्यांचं कर्म काय आहे, अभ्यास करावा, पाठांतर करावं, की आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत अभ्यासाच्या त्या वेळच्या वेळी पूर्ण कराव्यात. हे तुम्ही अगदी अजिबात न आळस करता करावं अशी अपेक्षा आहे. आणि विद्यार्थ्यांनी ते करण्यात कसूर करू नये, म्हणजे त्यांची वाहवा होईल. नेमकं हेच तुमचं चुकतं आहे. वृश्चिक राशीचे विद्यार्थी जे आहेत ते थोडंसं आळसवलेले आहेत किंवा थोडा कंटाळा करतायत. तो कंटाळा दूर लोटा आणि आपली प्रगती साध्य करून घ्या, असा सल्ला मी या ठिकाणी मुलांना देऊ इच्छितो. जी मुलं जेव्हा उच्च शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांना या महिन्यामध्ये थोडंसं नवीन विचार येतील. म्हणजे आपण ही स्ट्रीम बदलावी का, ह्या स्ट्रीममधून आपण वेगळ्या स्ट्रीममध्ये जावं का, असे विचार त्यांच्या मनात यायला लागतील. पण तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतीही गोष्ट करू नका, कारण तुमच्या बुद्धीने केलेलं जे आहे ते कदाचित चुकीचं ठरण्याची शक्यता आहे. म्हणून ही खात्री तुम्ही बाळगा आणि तज्ज्ञांचा सल्ला काहीतरी बदलाबदल करायच्या अगोदर अवश्य घ्या. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, या महिन्यात उत्पन्न आपलं आवश्यक तेवढं राहील. जुनं येणं जे आहे ते तुमचं ह्या महिन्यात 50% वसूल होईल. कारण येणं म्हणून तुमच्याकडे एक कॉलम असेल, हे पैसे यायचे आहेत, हे अमुक यायचं आहे, अमुक यायचं आहे, अमुक यायचं आहे, तर त्यातलं 50% येणं या महिन्यात वसूल होईल. आणि तुम्ही कधीतरी केलेल्या कामाचे तुम्हाला का होईना, उशिरा का होईना, पण 50% पैसे कामांचे जे आहेत ते या महिन्यात मिळू शकतात. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला बिझनेससाठी तुम्हाला वापरता येतील, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कोर्टाच्या भानगडीत या महिन्यात शक्यतो पडू नका, किंवा कोणाला जामीन राहणं, कोणाला आपण जे एखाद्या केसमध्ये उपलब्ध राहतात जामीन देणं, किंवा स्वतः त्याच्यासाठी साक्षीदार राहणं, तर असे तुम्ही उपद्व्याप या महिन्यात करू नका. किंवा गॅरेंटर राहणं, असे उपद्व्यापसुद्धा या महिन्यात करू नका, ते अंगलट येण्याची शक्यता आहे. हे होतं वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.